केस गळणे, पांढरे होणे किंवा केसांची नीट वाढ न होणे या खूप कॉमन समस्या आहेत. पण आपण कधी विचार केला आहे का की असं का होतं? नमस्कार, मी डॉक्टर अमृता. आज आपण बघणार आहोत हेअर फॉलची 4 महत्त्वाची कारणं. आयुर्वेदानुसार केसांचं आरोग्य 2 गोष्टींवर डिपेंड असतं. एक, अस्थिधातू म्हणजेच बोन टिश्यू, कारण केस हे बोन मेटाबॉलिझमचं बाय प्रोडक्ट आहे. आणि 2, मज्जाधातू. हेअर फॉलचे पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे पित्तदोषवृद्धी. अति तिखट, खारट, आंबवलेले, शिळे अन्नपदार्थ खाणे, स्ट्रेस, चिडचिडेपणा, पुरेशी झोप न होणे याच्यामुळे पित्त वाढून अकाली केस पांढरे होणे आणि केस गळणे यासारख्या समस्या दिसून येतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अग्निमांद्य आणि आम निर्मिती. जेव्हा तुमचा पाचक अग्नी म्हणजेच डायजेशन हे वीक असतं, त्याच्यामुळे आमाची निर्मिती होते. हा आम स्त्रोतसांना म्हणजेच हेअर फॉलिकल्सना ब्लॉक करतो, त्यामुळे पोषण तत्व ही केसांच्या मुळांपाशी पोहोचू शकत नाही. तिसरे आणि खूप कॉमन कारण म्हणजे पीसीओडी, थायरॉइड किंवा डिलिव्हरी नंतर होणारा हॉर्मोनल इम्बॅलन्स. याच्यामुळे शरीरामध्ये वात आणि कफ यांची दृष्टी होते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते. हेअर फॉलचे चौथे कारण म्हणजे प्रोटीन्स, आयर्न, विटॅमिन्स याची असणारी डेफिशियन्सी. आयुर्वेदातील भृंगराज, आमलकी आदी औषधी, पंचकर्म उपचार जसे नस्य, शिरोधारा, शिरोअभ्यंग हे हेअर फॉलच्या मूळ कारणांवर कार्य करतात. आपल्याला होणाऱ्या हेअर फॉलचं मूळ कारण समजून घेण्यासाठी आणि ट्रीटमेंटसाठी आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. धन्यवाद.